स्कॉलरशिप तयारी इयत्ता 7वी विषय इंग्लिश याचा 6व्या दिवसाचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. आणि सध्या आपण आर्टिकल्सचा अभ्यास करतो आहे. आर्टिकल म्हणजे मराठीमध्ये त्याला उपपद म्हणतात, असं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ए विषयी माहिती घेतली होती, म्हणजे ए हे आर्टिकल कुठे वापरलं जातं. या व्हिडिओमध्ये मात्र आपल्याला ॲन विषयी माहिती त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि आता थेअरी, म्हणजे थेअरी म्हणण्यापेक्षा त्याचं काय म्हटलं जातं त्या आर्टिकलला, ॲन कुठे वापरलं जातं. तर ॲन हा आर्टिकल ध्वनीने सुरू होणाऱ्या शब्दांपूर्वी वापरला जातो. स्वरध्वनी म्हणजे वॉवेल साऊंड असं म्हटलं आहे. आता वॉवेल साऊंडकडे आपलं लक्ष द्यायचं. म्हणजे कन्फ्युजिंग बऱ्याच वेळेला असं असतं की, आणि स्कॉलरशिप सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये कन्फ्यूज करण्यासाठी किंवा थोडी काठिण्य पातळी वाढवण्यासाठी त्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे स्वरध्वनी हा शब्द किंवा वॉवेल साऊंड हा शब्द आपण लक्षात ठेवलाच पाहिजे विशेष करून. कारण आपल्याला वॉवेल्स माहिती असतात की AEIOU हे इंग्रजीमधले वॉवेल्स किंवा स्वर आहेत, हे आपल्याला माहिती असतं. पण आपल्याला फक्त शब्द या AEIOUने सुरू होणारेच शब्द बघायचे असं आहेत का? तर तसं नाही आहे. आपल्याला त्यासोबतच त्यांचं साऊंडसुद्धा बघायचं आहे. म्हणजे उच्चार जो आहे त्या शब्दाचा, ज्या शब्दाच्या आधी आपल्याला हे आर्टिकल ॲन वापरायचं आहे, त्याचा उच्चार बघायचा आहे. उच्चार हा शब्द तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. त्यामुळे नुसतं AEIOUने एखादा शब्द सुरू होतो आहे म्हणून त्याच्या आधी ॲन असं नाही, तर त्या शब्दाचा उच्चार कसा होतो आहे, कोणत्या अक्षराने होतो हे आपल्याला बघायचं पाहिजे. आता एक्झाम्पल्स आपण बघूया. ॲन ॲपल, ॲन एलिफंट, ॲन अम्ब्रेला, ॲन ऑरेंज, ॲन आऊल, ॲन एग. म्हणजे सफरचंद ह्याची सुरुवात ए, ॲकने आपण ह्याची सुरुवात करतो. ॲपलमध्ये ॲ आहे. एलिफंटमध्ये ए म्हणजे ईशी संबंधित शब्द उच्चार थोडा होतो. अम्ब्रेलामध्ये यू आहे. अमने उच्चार सुरू होतो त्याचा. ऑरेंजमध्ये ओ आहे. आऊलमध्ये सुद्धा ए, आ किंवा ऑ असा उच्चार होतो. एगमध्ये सुद्धा वरचा ए आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या शब्दांच्या आधी आपण ॲन वापरणार आहोत. आता आपल्याला थोडंसं त्यातलं जे ह्याचा भाग आहे तो आपल्याला शिकायचा आहे की फक्त पहिलं अक्षर न पाहता, मगाशी मी जसं म्हटलं, उच्चार साऊंड महत्त्वाचा असतो. मी ज्याला फोकस करायचं मगाशी म्हटलं ना, तो हा प्रकार आहे की उच्चार न पाहता साऊंड महत्त्वाचा आहे. कसा? याच्यामध्ये बघा, इथे हा शब्द उदाहरणार्थ दिला ॲन आर. आता आरमध्ये सुरुवात जर तुम्ही बघितलात एचने होते, पण त्याचा उच्चार, आता आपण जनरली मराठीमध्ये इंग्रजीचे शब्द मराठीच्या पद्धतीने बोलताना याचा उच्चार आपण अवर असा करतो. 1 hour, 2 hours असं नाही, पण खरा त्याचा उच्चार1 hour असा केला जातो. म्हणजे जे आर अक्षर आपण बघतो इंग्रजीमधलं, तशा प्रकारचा तो थोडासा उच्चार त्याचा होतो. त्यामुळे आने सुरुवात होतो, त्यामुळे त्याचे ॲन आवर. आणि असाच एक शब्द आहे बघा, आता हे सुरुवातीचं अक्षर वॉवेल्स नाही आहे तरी आपण ॲन वापरतो आहे, त्याचं हे उदाहरण. आणि तसंच उलटं उदाहरणसुद्धा एक बघायचं आहे, ते म्हणजे सुरुवातीचं अक्षर वॉवेल आहे पण त्याच्या आधी मात्र ॲन लागत नाही, असंही आपण होतं. आता युनिव्हर्सिटी हा जो शब्द आहे, त्याची सुरुवात जरी यूने होत असली तरी त्याचा उच्चार करायचा जर झाला तर तो या प्रकारे यू, म्हणजेच उच्चार करत असताना वाय आधी येईल. बरोबर आहे. एखादा आता अम्ब्रेलामध्ये बघा, अम्ब्रेला हा शब्द आपण वरती बघा, याची सुरुवात यूने होते, पण अम्ब्रेलामध्ये ई म्हणजे अ किंवा ऊने सुरुवात होते, पण इथे मात्र यूने, म्हणजे तो यू आपल्याला वाय आणि यू या प्रकारे करायला लागेल. त्यामुळे याच्या युनिव्हर्सिटीच्या आधी आपल्याला आपण ए हे आर्टिकल वापरतो. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये ए ज्या ठिकाणी वापरायचा असतो त्या उदाहरणामध्ये सुद्धा युनिव्हर्सिटी हा शब्द बघितलेला होता. तर त्याची सुरुवात यूने जरी होत असली, म्हणजे उच्चारामध्ये यू, तरी तो लिहिताना ते या प्रकारे, म्हणजे वाय यूने त्याची सुरुवात वायने केल्यासारखी होईल. आणि म्हणून युनिव्हर्सिटीच्या आधी आपण यू लावणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली जी इयत्ता 7वी स्कॉलरशिप इंग्रजी विषयाच्या
जी आपण तयारी करतो आहे त्याचा हा 6व्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. आणि आपण सध्या आर्टिकल बघतो आहे. आर्टिकलमधलं ए बघून झालं आणि आज आपण बघितलं ॲनविषयी माहिती. तर त्याचा नियम आपण बघितला की वॉवेल साऊंडने सुरू असायला पाहिजे तो शब्द. AEIOU हे इंग्रजीमधले वॉवेल्स आहेत आणि शब्दाचा उच्चार ध्वनीने होत असेल तर ॲन वापरायचं. काही उदाहरणं बघितली. टीप आपण एक लक्षात ठेवली की फक्त पहिलं अक्षर न पाहता उच्चार महत्त्वाचा असतो आणि त्याचं उच्चार म्हणजे अक्षर वॉवेल नाही तरी ॲन वापरले आणि अक्षर वॉवेल आहे तर ॲन वापरलेलं नाही अशी दोन्ही उदाहरणं आपण बघितली. तर या प्रकारे शब्द जे आहेत ते तुम्ही शोधू शकता जे वॉवेल त्या अक्षराने सुरू होतात किंवा उच्चार त्यांचा साऊंड वॉवेल साऊंडने होतो आणि त्याच्या आधी ॲन लावलेला आहे का हे तुम्ही पाहू शकता. आणि काही अशा शब्दांची यादी तुम्ही करू शकता सरावासाठी की ज्यांची सुरुवात AEIOU पैकी स्वरांनी झालेली आहे परंतु उच्चार वॉवेल साऊंड नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी ए हे क्रियापद ए हे आर्टिकल वापरलेला आहे. अशा प्रकारच्या शब्दांचा संग्रह तुम्ही करू शकता. तर आर्टिकल हा जो भाग आहे ग्रामरमधला त्याच्या सरावासाठी या प्रकारची जर तुम्ही उजळणी केलात, या प्रकारची प्रॅक्टिस केलात तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र परिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.